तुम्ही काय येडवाकडे काय व्हिडिओ बनवू नका, टाकू नका. आपली मैत्रीपूर्ण शर्यत झाली, आपला बघा सर्विस झाला, त्यांनी आपल्याला अभिनंदन केले. त्यामुळे एवढं कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं? नियोजन मुंबईमध्ये सचिन शेट करतच करतो. आता नाशिकचा गुरु हा सगळीकडे चांगल्या प्रकारे टॉपला पाहणारा पहिले, तर पायऱ्याचं नियोजन वगैरे कोणी केलं होतं काय? माय मोठा भाऊ आहे, सचिन शेटच करते तिकडे नियोजन. पण मोठ्या भावांनी सांगितलं की सचिन शेटला की आपण गुरु घालून एक शर्यत करू. आणि बकासूर आता बघितलं तर काटावर डावीने बाहेरून पळतो. त्याच्यामुळं मग आम्ही तो उजवीने बैल आतून घालायचं माहिती नाही का. माझ्या बाबांनी संतोष साळुंके आणि सचिन शेट त्या दोघांनी आम्हाला पण पाहिलं माहीत नव्हतं. आता आज बकासूर डावीने तुम्ही बिनजोडला मला वाटतं पहिल्यांदाच पहिल्यांदा एक चांगले म्हणजे एक मोठी रिस्क होती तशी पाहिलं तर. रिक्स मध्ये आम्ही डायरेक्ट म्हणले झाली तर झाली, नाही तर नाही. पण आपल्याला बी कळून बैल पळतोय का नाही बाहेर. पहिला आता गाठावतो पळत होता, पण मुंबईचं पब्लिक जरा नाही का जास्त असल्यामुळे तर रिक्स होतीच आहे. रिक्स मध्ये त्याला त्याने आपली मान्य घाली जाऊन दिली. तुम्ही आले कधी होते इकडे काय? सकाळी भरला होता, 5-6 वाजता भरला होता. आणि गुरु आणि बकासूर आतापर्यंत 3 फेऱ्यात पळाले नाही, आता तिकडे दिसणार आहे का काय का? नाही, दोन्ही बैल लागले उजव्या खांच, त्याच्यामुळं 3 फेऱ्यात तर नाही दिसायची, पण बिनजोडला दिसते. बिनजोडला दिसेल. काय सांगशाल आजचा आनंद, काय सांगशाल? पब्लिक एवढं होतं का म्हणजे नाही का, पब्लिकला थांबू पण शकत नाही. फॅन फॉलोइंग एवढी बकासूरची, गर्दी भरपूर होती. काय सांगशाल? खरं माहिती आहे का, एक मागून 2-3 हार झाले मुंबईमध्ये, पण आज ते प्रेक्षकांनी भरून काढले. एवढे आनंद जल्लोष, एवढं प्रेम आहे त्या बाईला. आज खरं प्रेम कळलं मुंबईवाल्यांचं. काय सांगशाल? भरपूर म्हणजे नाही का 2-3 वेळा याच्या आधी अपयश आलेले बिनजोडला. कसं होत होतं, आता बैल आपला उजवीने आतून आणि डावीने बाहेरून बैल नाही आता त्या मुंबईमध्ये पब्लिकला पळणार. आणि बकासूरची गाडी म्हणले की पब्लिक लुटून येतं. त्याच्यामुळे आपली कुठंतरी चुकी होतं. त्या शेटने आज रिक्स घेतली, बैल डावीने बाहेरून आणला. चांगली पळाली गाडी. हो, चांगली पळाली. दादा, आजची शर्यत जी होती आपली सर्जासोबत, ती एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होती. एकदम. तर सर्जाबद्दल तुम्ही काय सांगता? सर्जा बी आता टॉपचा बैल लागला घाटावरती म्हणा. आमची गाडी बी पळलेली आहे मैत्रीपूर्ण. म्हणजे एक त्यांनी फक्त एक प्रेक्षकांच्या आवडीसाठी गाडी जुळवली होती. अच्छा दादा, कसं आहे, मुंबईला बिनजोड म्हणलं की कसं सर पण म्हणले होते की आज शर्यत होणार, ते आपली मैत्रीपूर्ण शर्यत होणार. आणि ह्याच्या आधी आपण सोबत पळालो होतो आणि आज विरुद्ध पळालो होतो. तर ते प्रेक्षक लोकांमध्ये कसं असतं, सोबत पळाले की चांगलं बोलतात, विरुद्ध पळले की थोडेसे वाईट कमेंट करतात. पण आज काय सांगतात त्याच्याबद्दल तुम्ही? त्यांना एकच सांगणे, हे दोन्ही बैल एका पायऱ्यातली, तुमच्या वाईट कमेंटने पायरा फुटतो. त्यामुळं आपली हार झाली, आपली जीत झाली, त्याची हार झाली, ठीक आहे. पण इथून पुढं गाठव, पण त्या गाडी पायथ्याने दिसेल आणि तो पण बैल चांगला लागला. मुंबईमधल्या आपल्या बैलांना जास्त सवय नाही ती पुढच्या, त्याच्यामुळे कुठेतरी चुका होत्यात. त्यांनी पण नाही, आपण जास्त जल्लोष करू नका, काही पण व्हिडिओ टाकू नका त्याच्यामध्ये, भांडणं वगैरे नको आपल्याला. दादा, मुंबईमध्ये एवढी मोठी बिनजोड शर्यत होणार होती, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती की सर्जा विरुद्ध बकासूर बिनजोड. मग एवढी मोठी बिनजोड असून तुम्ही एवढी रिस्क का घेतली मोठी की बकासूरला डावीने झोपायचा तो पण पब्लिक नाही? कसं होतं की आपली मैत्रीपूर्ण शर्यत होती, जरी आपली हार झाली असती तरी नाही का सर्जा फॅन झाली, त्यांनी काय बकासूरला नाव नसती ठेवली. कारण ती एकत्र पळणारी बैलजोडी येते. त्याच्यामुळे शेट म्हणले आपण घेऊ रिक्स, बैल पळतो आणि घाटावतो. आता असं एक पण सेमीला मार नाही घालला की बैल डावीने बाहेरून हाणला आणि बैलाने मार खाल्लाय. अच्छा दादा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले ड्रायव्हर होते, त्या ड्रायव्हर बद्दल तुम्ही 2 शब्द सांगता? बबलू चाचा सगळ्यात पहिला तिकडे घाटावर बसवला होता. बैलाचं जरा 2-3 मैदान त्याला जजमेंट आलं. तिथून पुढं तो डायरेक्ट म्हणला मोहिलला, चाचा की मला आता बैल हातात बसलाय माया. बैल नाही का, बैल डावीने बी चाच्याने आता पळवला. बऱ्याच ड्रायव्हरांना वेळ लागला जरा नाही का, पण चाच्याने आज करून दाखवलं. चाचा सकाळीच म्हणला होता बैल डावीने, बैलाचं काहीच नाही विषय, फक्त गुरुनी साथ दिली तर आपण गाडी मारणं, आणि ती गुरुने आज साथ दिली बैलाला. सकाळी तुम्ही जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि बकासूरचा फेरा काढला होता. काय सकाळी फेरा काढला त्यावेळेस काय वाटलं होतं? आणि सकाळी आपण काय होतं, बैलाला डावीने घालायचं असेल तर पहिला उजवीने फेरा लागतो बैलाला. त्याच्यामुळे आल्या सेटने सांगितलं लवकर या. आल्या मग पहिला फेरा काढला आणि मग डायरेक्ट डावीने शिरले. अच्छा दादा, दुसरी गोष्ट म्हणजे आता 3 तारखेला पण एक आपलं मैदान आहे आपल्या सातारा साईडला. तिथं सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे की मथुर आणि बकासूर सोबत पळावे. तर ते पळणार आहेत का 3 तारखेला सोबत? 3 तारखेला मग आपण 10 म्हणलेलं आहे त्यांना, पण त्या दिवशी त्या मुलाखतीमध्ये मी मथुरवाले गाठवले नियोजन करतात, त्यांचं आऊन काही नक्की नाही वाटतं. त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. ते जर हा म्हणले तर पळणार.
आपण 10 म्हणले सँडी भाऊ. दादा गुरुबद्दल काय सांगताल तुम्ही? नाही बैल आज गाठाव पण नाही, 1 नंबरात पळत होता. आता मध्ये त्यांनी तिकडे नाशिकला नेला, बैल जाऊन येऊन करतो. त्या बैलाचं पण एवढं कौतुक करावं की एवढं लांबून येऊन बैल इकडे पळतोय. एक वेगळी छाप त्यांनी तयार केलेली आहे, म्हणजे सगळीकडे 4 बैलात असेल, सेकंद काट्याला, परत घाटावरती असेल. आज बिनजोडला पण त्यांनी बकासूर बरोबर चांगली साथ देऊन एक चांगली यश संपादन केली. त्याचं कौतुक केलंच पाहिजे, कारण एवढं 160 का 180 किलोमीटरवरून बैल नाशिकवरून येतो इकडे पळायला आणि बैल टॉपमध्ये पळतो. दादा आणि मुंबईचे जेवढे प्रेक्षक आणि फॅन फॉलोअर्स आहेत बकासूरचे, त्याच्याबद्दल काय सांगताल? म्हणजे सकाळपासून आपण बघतोय बकासूर आल्यापासून एवढी गर्दी आहे, त्यासोबत सेल्फी काढायला, फोटो काढायला, काय सांगताल त्यासाठी? मुंबईच्या प्रेक्षकांचा खूप जीव आहे त्याच्यावरती. फक्त काय होते, बैलाला लई त्रास होते ते फोटो वगैरे. आपण शर्यत झाल्याच्या नंतर आता बैल बाहेर काढले की सगळ्यांना फोटो काढून देणार आहे. फक्त शर्यत होस्तवर त्याला त्रास नका देऊ, कारण बैल 150-200 किलोमीटरवर नेतो पुण्यावर, एवढं सांगायचं. आणि त्यांनी आज भरपूर प्रेम दिलं, साथ पण दिली. एक पण पब्लिक आतमध्ये नव्हतं. गाडव गाववाल्यांचं पण मी अभिनंदन करतो, त्यांनी एवढं भारी नियोजन करून एक पब्लिक एक सुद्धा म्हणजे जे पाठी येतात ना, एक सुद्धा पब्लिक आतमध्ये नव्हतं. त्यांचं अभिनंदन. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.